पुढची बातमी पाहूया। आजपासून राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे। अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे उद्या अर्थमंत्री अजित पवार अंतरिम अर्थसंकल्प सादर करतील। यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात 2023-24 वर्षाच्या पुरवणी मागण्या सादर होतील। दुपारी 2 वाजता अंतरिम अर्थसंकल्प मांडला जाईल। यामध्ये 1 एप्रिल 2024 ते 31 जुलै 2024 या 4 महिन्यातील आवश्यक खर्चाची तरतूद केली जाईल। सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन आणि भत्ते, कर्जाचे हप्ते, व्याज याचप्रमाणे लोकसभा निवडणुकीला लागणाऱ्या खर्चाचा समावेश असेल। अधिवेशनाच्या तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी अंतरिम अर्थसंकल्पावर चर्चा केली जाऊन तो मंजूर होईल। 5 दिवसांच्या या अधिवेशनात वेगवेगळ्या मुद्द्यांवरून विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याच्या तयारीत आहेत। अधिवेशनादरम्यान चर्चेत येणारे महत्त्वाचे मुद्दे कोणते असतील त्यावर एक नजर टाकूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न, उल्हासनगर पोलीस स्टेशनमध्ये झालेला गोळीबार, दहिसर नगरसेवकावरचा गोळीबार दहिसरमध्ये जो झाला होता, पुण्यातील अंमली पदार्थांचा सापडलेला मोठा साठा, धरणातील कमी झालेला पाणीसाठा आणि दुष्काळ सदृश्य परिस्थिती, मनोज जरांगेंनी दिलेला इशारा आणि त्यांच्या मागण्या, राज्यातील सर्वाधिक शेतकरी आत्महत्या, केंद्रीय यंत्रणांचा नेत्यांवर टार्गेट करून होणारा वापर आणि कारवाया, केंद्र सरकारनं कायम ठेवलेलं कांदा निर्यातीचं धोरण, निवासी डॉक्टरांचा संप, सत्ताधारी आमदारांचं वर्तन आणि वादग्रस्त विधान या मुद्द्यांवरून विरोधक सरकारला सत्ताधाऱ्यांना घेरू शकतात। अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होतीये। 5 दिवसांचं हे अधिवेशन असेल। उद्या अंतरिम अर्थसंकल्प सादर केला जाईल, त्यानंतर त्यावर चर्चा होऊन तो मंजूर केला जाईल। एकूण 5 दिवसांचं हे अधिवेशन असेल आणि या 5 दिवसात राज्याशी संबंधित विविध मुद्द्यांवरून विरोधक सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करू शकतात। राजू सोनावणे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। राजू, असे कोणकोणते मुद्दे आहेत ज्यावरून सरकारची कोंडी विरोधकांकडून केली जाऊ शकते? प्रज्ञा, पाहतोय आपण अधिवेशनाचा आज पहिला दिवस आहे आणि पहिल्याच दिवशी सरकारला कोंडीत पकडण्यासाठी विरोधकांची जी आहे ती रणनीती सुरू झालेली आहे। काँग्रेसच्या कार्यालयामध्ये तिन्ही पक्षांच्या नेते बैठकीला थोड्याच वेळामध्ये सुरुवात होणार आहे आणि नेमकं अधिवेशन सुरू झाल्यानंतर सभागृहाच्या बाहेर आणि सभागृहामध्ये कुठले मुद्दे जे आहे ते लावून धरायचं, कशा प्रकारची रणनीती ठेवायची यावरती जी आहे ती चर्चा होणार आहे। खरं तर आपण पाहतोय की मराठा आरक्षणासंदर्भात जरांगे पाटील यांचं आंदोलन मराठवाड्यामध्ये झालेलं जे काय आहे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे हा मुद्दा असेल, त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणावर मिळालेलं ड्रग्ज आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न या सगळ्या मुद्द्यांवरती जे आहे ती विरोधक आक्रमक होणार आहे आणि याचीच रणनीती आखण्यासाठी विरोधकांची बैठक थोड्या वेळात सुरुवात होईल। मात्र अधिवेशनात सभागृह सुरू होण्याच्या आधी जे आहे ते विरोधक पायऱ्यांवरती येतील आणि पायऱ्यांवरती आक्रमकपणे जे आहे ते घोषणाबाजी करण्याची शक्यता आहे। मराठा आरक्षण आणि मराठा आणि ओबीसी जो काय वाद आहे या संदर्भामध्ये जे आहे ते जे आहे ते आंदोलन होण्याची दाट शक्यता आहे। पाहतोय आपण मंत्री आहेत ते दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री हे सुद्धा आता विधान भवनामध्ये दाखल होताना पाहायला मिळतात। महाविकास आघाडीचे नेते सुद्धा मोठ्या प्रमाणावरती दाखल झालेले आहेत आणि आता 11 वाजता जे आहे ते विधानसभा सुरू होईल, 12 वाजता विधान परिषद सुरू होणार आहे आणि या सगळ्या मुद्द्यावरती जे आहे ती भूमिका घेण्यासाठी बैठक सुद्धा सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळणार आहे। खरं तर आपण पाहतोय की देवेंद्र फडणवीस यांच्यावरती ज्या प्रकारे जरांगे पाटील यांनी आरोप केलेले आहेत हाच मुद्दा लावून जे आहे ते विरोध धरणार आहे। त्यामुळे देवेंद्र फडणवीस काही जे आहे ते रिप्लाय करतात का, काही मुद्दे मांडतात का, हे सुद्धा पाहणं अगदी महत्त्वाचं राहणार आहे। त्यामुळे या सगळ्या मुद्द्यांवर आज अपेक्षित आहे। कुठे विरोधकांनी नाराजी सुद्धा व्यक्त केलेली आहे की अवघं 5 दिवसांचं अधिवेशन आहे, त्यामध्ये कुठल्या प्रकारचे प्रश्न विचारायचे नाही किंवा कुठल्या प्रकारची जी आहे ती लक्षवेधी मांडायची नाही। त्यामुळे आमचा अधिकार जो आहे तो पूर्ण होत नाही, त्यामुळे अधिवेशन वाढवायच्या प्रकारची मागणी केलेली आहे। त्यामुळे थोड्याच वेळामध्ये संपूर्णपणे विरोधकांची काय भूमिका आहे आणि आंदोलन कसं असणार आहे याची सुद्धा जी आहे ती स्पष्टता येईल। प्रज्ञा, राजू, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।